चैत्र पालवी, मारुती चितमपल्ली, बांबूची जंगले. तामिळनाडूमधील कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना अभ्यास दौऱ्यात बांबूची वनं मी प्रथम पाहिली. ती केरळमधील पालघाटच्या जंगलात. त्यांच्या मोरपंखी सावल्यांची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. त्यावेळची माझ्या रोजनिशीतली ही टिपणं. कन्नौज, जानेवारी 1958. उंचच्या उंच वाढलेल्या कळकाच्या जंगलातून आम्ही जात होतो. कळकाच्या दाट पालवीमुळं सूर्याच्या प्रकाशाचा प्रवेश देखील जंगलात होत नव्हता. अशा घनदाट आणि कृष्णवर्णाच्या जंगलाकडे पाहत पाहत मी पिवळ्या रंगाच्या पाचोळ्यावरून जात होतो. माझ्या पावलांचा त्यावरून चालताना सळसळ आवाज होत होता. त्या आवाजात एक तरुणी वेलदोड्याच्या लागवडीतून धावत होती. ती बांबूच्या बेटातील झरोक्यातून माझ्याकडं लपून पाहत होती. सुंदर चेहरा, गव्हाळी वर्ण, शिडशिडीत बांधा, डोक्यावरील केस रुमालानं बांधलेले, भुंग्यासारखे काळे डोळे. ती माप्रा युवती होती. तिचं घरही तिथं बांबूच्या वनातच होतं. आम्ही लगेच तिच्या घरासमोरून निघून गेलो. अशीच एकदा पेशवानी नदीकाठी आमची छावणी होती. नदीकाठी उंचच उंच कळकाच्या बेटाचं जंगल होतं. पहाटे मला जाग आली. राहुटीत मी कॉटवर पडून पाखरांची गाणी ऐकत होतो. भृंगराज पक्षी अनेक परीनं मंजूळ स्वर काढीत होता. पानांपानांतून दवाचे थेंब खाली ठिपकत होते. उजाडत होतो. मी बाहेर आलो. नदीच्या झुळझुळ वाहण्याचा लयबद्ध आवाज येत होता. धुक्यामुळं नदीचा पैलतीर दिसत नव्हता. एका तटावरील बांबूच्या बेटातील काही बांबू वाकून पाण्याला स्पर्श करीत होते. इतक्यात मोतिया वर्णाच्या धुक्यातून सोनेरी किरणांनी हळूवार बांबूच्या पाचूवर्णाच्या शेंड्यांना स्पर्श केला. त्या अभूतपूर्व दृश्याकडं मी कितीतरी वेळ पाहत होतो. प्रभातसमयी पाहिलेल्या बांबूच्या आनंददायी दृश्याच्या स्मृतीशी मनात खेळत असताना सायंकाळ झाली. आम्ही जंगलातून छावणीकडं परतलो. हात पाय तोंड धुवून मी राहुटीसमोर खुर्ची टाकून बसलो. संध्याप्रकाशात मी बांबूच्या जंगलाकडं कितीतरी वेळ पाहत होतो. समोर बांबूच्या जंगलातून हळूच विजेची चंद्रकोर वर आली. मी त्या निळ्या आभाळातल्या चंद्रकलेकडं एकाग्रतेनं पाहत होतो. तेव्हापासून मला बांबू आणि बांबूची वनं आवडू लागली. म्हणजे मी त्या वनांच्या प्रेमातच पडलो. तेव्हापासून कन्याकुमारी ते हिमालय या पर्वतांतील बांबूची जंगलं मी माझ्या 2.5 तपाच्या अरण्य भ्रमंतीत पाहिली. त्यांची कितीतरी विविध रूपं बघितली. त्या जंगलातील कितीतरी ऋतुचक्र मी अनुभवली. आजही ती एखाद्या आशीर्वादाप्रमाणे मनात सामावली आहेत. नवेगाव बांधच्या जंगलात जी घनता आली आहे ती बांबूच्या जंगलामुळं. उमरपायली ते पालांदूर जंगलात नुसतीच बांबूची घनदाट बेटं आहेत. अधूनमधून त्यात धावड्याची झाडं विरळ उभी असलेली दिसतात. तिथल्या काळ्याशार डोहातून बांबूच्या बेटाचं सुंदर प्रतिबिंब पडतं. एखादा पिवळा जर्द हरिद्र पक्षी त्यातून झळकतो. त्याची मनोहर पडछाया पाण्यात पडते. तुम्ही त्या जंगलाच्या सहवासात अहोरात्र एकटं दुकटं राहिल्याशिवाय त्याचा परिचय होणार नाही. म्हणूनच मी एखादी बांबूची झोपडी बांधून रात्री वस्तीला तिथं राही.
जिकडं तिकडं विलक्षण अंधार पडलेला असे. तो अंधार बांबूच्या बेटांमुळं अनेक पटीनं दाट होई. रातकिड्यांच्या संगीताबरोबर बांबूच्या पानांची सळसळ ऐकू येई. वाऱ्यामुळं बांबू एकमेकांवर घासल्यामुळे त्यातून नाना प्रकारचे विचित्र आवाज येत. त्या आवाजांशी आपण परिचित नसलो तर भीतीमुळं रात्रभर झोप येत नाही. मध्यरात्रीनंतर उठून पाहावं तर चंद्रप्रकाशानं सारं बांबूवन न्हावून गेलेलं असतं. घनदाट बेटांमुळं चंद्राचं दर्शन होत नाही, परंतु प्रत्येक बेटातील हिरवी पानं प्रकाशामुळं एखाद्या पाचूसारखी चमकत असतात. वनमार्गावर चंद्रफुलांचा सडा पडलेला असतो. डोहातील पाण्यावर बांबूच्या गूढ छाया पडलेल्या असतात. इतक्यात गंधर्वनगरीत अवतीर्ण झाल्याचं वातावरण निर्माण होतं. बांबूच्या 7 बेटांतून 7 आसरा पायातील घुंगराचा आवाज करीत हसत खेळत त्या डोहाकडे पाण्यात पाय सोडून बसलेल्या आहेत. डोहातील पाण्यात पांढऱ्या शुभ्र ढगांचं प्रतिबिंब पडलंय. त्या मोरपंखी सावल्यात चंदेरी मासोळ्या इकडून तिकडे तरंगताना दिसतात. जवळूनच रातव्या पक्ष्यांचं गाणं ऐकू येऊ लागतं. त्या आवाजाकडं बोट दाखवीत त्या म्हणत होत्या, ज्या प्रेमिकांचं मिलन होत नाही त्यांचे आत्मे रातव्याच्या शरीरात प्रवेश करून जगतात. रात्री शोकाकुल स्वरात एकमेकांना साद घालतात. मी मनात विचार करतोय, हे समोरचं दृश्य दिसतं ते स्वप्न की वास्तवता? तोच ते दृश्य नाहीसं होतं. उत्तरात्रीनंतर बांबूच्या पानापानांवरून दमाचे थेंब ठिपकत असतात. त्यांचा नादमधुर आवाज साऱ्या वनात पसरलेला असतो. त्या आवाजाला साथ असते ती रातव्यांची. घनदाट जंगलामुळं सूर्यनारायण उगवला तरी अजून अंधारलेलं दिसतं. नानाविध पाखरं बांबूच्या लवचिक फांद्यांवर बसून गात असतात, किलबिलत असतात. बांबूची जंगलं पाहायची ती हिवाळ्यातच. फेब्रुवारीपासून त्यांची पतझड चालू होते. एरवी कधी न दिसणाऱ्या बेटातील बांबू दिसू लागतात. प्रत्येक बेट जणू काष्ठशिल्पासारखं उभं असतं. प्रत्येक शिल्पाचा आकार वेगळा. बांबू बेटाच्या खऱ्या सौंदर्याचा साक्षात्कार चिनी चित्रकारांना झाला. त्यांची अप्रतिम चित्र रंगवून बांबूला त्यांनी चित्रकलेत अजरामर केलं आहे. उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर बांबूच्या जंगलात एकदा का वणव्यानं प्रवेश केला की साऱ्या जंगलाचा सर्वनाश करून वणवा विझतो. एखादं बेट पेटलं की आगीमुळं बांबू फुटून स्फोटासारखा आवाज येतो. या वणव्यात कोणी चुकून सापडलं तर तो होरपळून निघाल्याशिवाय राहत नाही. आगीची चाहूल पहिल्यांदा वन्य प्राण्यांना लागते. ते जंगल सोडून लगेच दुसऱ्या वनात निघून जातात. पावसाळा सुरू झाला की बांबूची वनं पुन्हा हिरवी कंच दिसू लागतात. बेटाच्या बाहेरच्या परिघातून बांबूचे कोंब जमिनीतून बाहेर येऊ लागतात. त्या कोंबाचं रूपांतर उंच वाढणाऱ्या बांबूत होतं. वनस्पतीची वाढ सहसा डोळ्यांना दिसत नाही, परंतु बांबू वाढताना तुम्ही पाहू शकता. असा बांबू वाढताना मी एकाग्रतेनं त्या बेटाजवळ बसून इंच वर जाताना पाहिलं आहे. पाऊस पडला की बांबूच्या बेटात लहान अळंबी वाढू लागते. बांबूच्या बेटात वाढणारी अळंबी बिनविषारी असते. आदिवासी ती गोळा करून त्याची भाजी करतात. तसेच अन्नासाठी बांबूचे कोवळे कोंबही जमा करतात. बांबूच्या विविध प्रकारांनुसार त्यांना 40 ते 21
बांबूच्या विविध प्रकारांनुसार त्यांना 40 ते 120 वर्षांनी एकदा फुलोरा येतो. फुलं आली की बांबूचं वन हळूहळू मृत होतं. बांबूला फुलोरा येणं आदिवासी अशुभ समजतात, कारण ते दुष्काळाचं लक्षण आहे. चंद्रपूर, भंडारा भागात बांबू आणि अळंबी विषयी एक मार्मिक वाक्प्रचार आहे. एका आदिवासी कुटुंबात दुरून पाहुणा आला. घरच्या मालकिणीनं स्वयंपाक केला. मालकानं सहज विचारलं, जेवायला काय केलं? ती म्हणाली, 40 वर्षांची भाकरी अन 1 दिवसाची भाजी. म्हणजे बांबूला 40 वर्षांनी बी येतं. या बियांची भाकरी तिनं केली. आदिवासीत समज आहे की बांबूच्या सुकलेल्या बेटात अळंबी रात्रीतून माडते. तिनं अळंबीची भाजी केली होती. सृष्टीतील हे बांबूच्या वनाचं चक्र युगानुयुग असंच चालू राहणार आहे. परंतु बांबूच्या वनातून भटकंती करणं हा अलौकिक आनंद आहे. तो प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे. बांबूची जंगले लेख समाप्त.